घन कचरा बांधकामाची जागा दुसरीकडे वळवा, बांधकामाला स्थगिती द्या, गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन। मुंडगाव वनी वारुळा रस्त्यावर अर्धवट बांधकाम केलेल्या घन कचरा व्यवस्थापन बांधकाम इतर ठिकाणी करण्यात यावं अशी मागणी एका निवेदनाद्वारे अकोट गट विकास अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन करण्यात आली आहे। अकोट तालुक्यातील सर्वात मोठे मुंडगाव हे गाव असून गावातील कचऱ्याची व्यवस्था दयनीय आहे। गेल्या वर्षी गावालगतच असलेल्या वनी वारुळा मुंडगाव रस्त्यावर घनकचरा व्यवस्थापनाचं बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचं करण्यात आलं होतं आणि ते बांधकाम संबंधित ठेकेदारांना अर्धवट सोडून अपूर्ण ठेवलं होतं। त्या बांधकामामध्ये वापरण्यात आलेले साहित्य अत्यंत सुमार स्वरूपाचं होतं। आता पुन्हा 1 वर्ष पूर्ण झाले, नंतर पुन्हा गावातील घनकचऱ्याचं काम दुसऱ्या ठेकेदाराला दिलं असून बांधकाम करण्याची परवानगी नाकारण्यात यावी व बांधकाम दुसरीकडे वळवण्यात यावे असं निवेदनात म्हटलेलं आहे। हे बांधकाम गावातील दलित वस्ती लगत असून जवळजवळ गावातील सर्व नागरिक कचरा डेपो जवळ कचरा आणून टाकतात व त्यामुळे दलित वस्तीतील लोकांना दुर्गंधीयुक्त वास घेण्यास भाग पाडलं जात आहे। गावातील मेलेली जनावरे सुद्धा इथंच आणून टाकतात व त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाण होऊन दुर्गंधी खूप मोठ्या प्रमाणावर येत आहे। त्यामुळे रस्त्यावर येणाऱ्या प्रवाशांना व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे येणाऱ्या गावात आरोग्याच्या समस्या सुद्धा निर्माण होतात। तेथून सकाळी व्यायाम करणाऱ्या मुलामुलींना त्या दुर्गंधीचा खूप मोठा प्रमाणात सामना करावा लागतोय। गट विकास अधिकारी या नात्यानं आपण या बाबतीत लवकरात लवकर इतरत्र व्यवस्था करावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। या निवेदनावर सचिन सरकटे, भूषण रायबोले, अक्षय तायडे, राजकुमार सरकटे, बबन सरकटे, सुमेध सरकटे, राजेश सरकटे, संदीप सरकटे, विनोद सरकटे, सूरज सरकटे, प्रथमेश गवई, सम्राट सरकटे, इंजिनियर सरकटे, विकास सरकटे यांच्या सह्या आहेत। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी कार्यकारी संपादक विशाल गवई। माझं नाव सचिन सरकटे, राहणार मुंडगाव। आपण पाहत असाल की मुंडगाव या ठिकाणी काही वर्षा अगोदर मुंडगावच्या बाहेर एक कचरा कुंडीचं काम चालू केलेलं होतं आणि ते काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं असं करून ठेवलेलं होतं आणि संबंधित ठेकेदार व याला कारणीभूत जे काही ग्रामपंचायतमधले लोक होते त्यांनी अपूर्ण बांधकाम सोडून ते चालले गेलेले होते आणि ते बांधकाम तसंच अपूर्ण राहिलेलं होतं, कारण त्या बांधकामामध्ये कोणत्याच प्रकारचं माल मटेरियल न वापरता एकदम निकृष्ट दर्जाचं असं बांधकाम केलेलं होतं। आणि काही दिवसानंतर आता त्याच ठिकाणी संबंधित कोणत्यातरी ठेकेदाराला या बांधकाम देण्यात आले व हे बांधकाम करण्याची अनुमती दिली, परंतु आम्ही गावकरी या बांधकामाला विरोध करत आहोत। कारण हे बांधकाम गावापासून अत्यंत जवळ असून मुंडगाव हे गाव खूप मोठं आहे आणि गावातील कचरा मोठ्या प्रमाणात इथं फेकला जातो आणि जवळच रोड असल्यामुळे इथे गजानन महाराज संस्थांमध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या किंवा जे काही शाळकरी विद्यार्थी आहे हे रनिंगसाठी इथून जात असतात आणि गावातील मेलेले जनावरे ढोरे इथेच टाकले जातात। त्यामुळे परिसरात खूप मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो। याच्यातूनच आरोग्याच्या समस्या निर्माण होतील असं वर्तन ग्रामपंचायतचं व संबंधित ठेकेदाराचं चालू आहे। आम्ही त्यांना विनंती करून सुद्धा ते आमचं ऐकत नाही आहे। तर आता सध्या समजा ग्रामपंचायत मागणी काय आहे तुमची? आमची ग्रामपंचायतला एवढीच मागणी आहे की आपण ज्या ठिकाणी बांधकाम करत आहात त्या ठिकाणी बांधकाम न करता गावापासून अजून थोड्या दूर अंतरावर बांधकाम करावे। त्यासाठी आम्ही रितसर ग्रामपंचायतीला तसं लेटर सुद्धा दिलेलं आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.